प्रेमाला धर्म देश कशाचीही बाधा नसते असं म्हटलं जातं, पण याच प्रेमापोटी जेव्हा अवैध कामं केली जातात तेव्हा त्याची किंमत मोजावीच लागते। नाशिकच्या एका दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली। नाशिकच्या तरुणाचं बांगलादेशी तरुणीसोबत ऑनलाईन भेटीद्वारे प्रेम जडलं। तरुणी देशाची बंधनं झुगारून बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आली। दोघांनी बरीच वर्ष एकत्र संसारही केला। या दाम्पत्याला एक मुलगी देखील आहे। दरम्यान अखेर नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकानं या दोघांनाही ताब्यात घेतलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, या बांगलादेशी तरुणीची भारतात घुसखोरी हे नेमकं प्रकरण काय? दीपाली, आपण जर आजवर बघितलं तर म्हणजे प्रेमासाठी काही पण असं म्हटलं जातं, मात्र या बांगलादेशी ही जी तरुणी आहेत आणि नाशिकमधील एक तरुण, या दोघांनी प्रेमासाठी जे काही केलं आहे त्यामुळे त्यांना जेलची हवा खरं आता खावी लागते असंच म्हणावी लागणार आहे। आपण बघितलं तर म्हणजे ही संपूर्ण जी काही लव्ह स्टोरी आहे ती एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशीच आहे। 2017 साली बांगलादेशमधील एक 29 वर्षांची तरुणी ही मुंबईमध्ये आली होती। मुंबईमध्ये आपल्या मामाच्या मदतीने ती आलेली होती। इथे आल्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून तिची नाशिकमधल्या एका तरुणासोबत ओळख झाली। त्यानंतर या दोघांचे प्रेम संबंध जुळले आणि ते लिव्ह इनमध्ये राहत होते। दरम्यान लिव्ह इनमध्ये राहत असतानाच या तरुणीला एक अपत्य देखील झालं आणि त्यानंतर ती या आपल्या मुलीला घेऊन बांगलादेशमध्ये गेली होती। मात्र त्यानंतर तिथे बांगलादेशमध्ये राहिल्यानंतर या तरुणाला खरं तर या मुलगी असेल किंवा या तरुणीशिवाय राहणं खरं तर इथे अवघड होऊन बसलेलं होतं। त्यानंतर हा तरुण जो आहे तो स्वतः बांगलादेशमध्ये गेला। तिथे गेल्यानंतर त्यांनी धर्मांतरण केलं आणि त्यानंतर त्या तरुणीसोबत लग्न केलं आणि तिथून ते हे सर्वजण अवैधरित्या पुन्हा एकदा भारतात आले। भारतामध्ये खरं तर ते राहिले। यासोबतच अनेक ठिकाणी म्हणजे देहरादून, गोवा, शिमला अशा ठिकाणी हनीमूनला देखील ते गेलेले होते। त्यांनी पर्यटन देखील केलेलं होतं आणि एकंदरीत त्यांचा संसार जो आहे तो सुरू होता। जवळपास 2017 साली त्यांची ओळख झाली होती आणि 2022 पर्यंत म्हणजे 22 साली त्यांचं लग्न देखील झालेलं होतं। दरम्यान यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे या त्यांची जो मुलगी होती तिचा बनावट जन्मदाखला यात तयार करण्यात आलेला आहे। या महिलेचं देखील बनावट आधार कार्ड असेल किंवा इतर कागदपत्रही करण्यात आलेले होते। अवैधपणे ते राहत होते आणि सर्व माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आता खरं तर यामध्ये या दोघांना तर ताब्यात घेतलं। यासोबतच पुण्यामध्ये देखील शिक्रापूर जो परिसरात आहे तिथे त्यांचे मामा आणि मामी या दोघांना देखील पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहेत। त्यामुळे निश्चितच हे संपूर्ण प्रकरण धक्कादायक आहे। अशा प्रकारे खरं तर किती बांगलादेशी भारतात वास्तव्यास असतील हा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होतोय। बरोबर, निश्चितच धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।